नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीने काकडीचे गोड वडे म्हणजेच तवशाचे वडे किंवा तवशाचे घारगे. कोकणात प्रामुख्याने पितृपक्षामध्ये सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी हे काकडीचे गोड वडे केले जातात. आमच्याकडे तर दसऱ्याच्या दिवशी देवाच्या नैवेद्यासाठी देखील हे काकडीचे गोड वडे केले जातात. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार कधीही हे वडे करून खाऊ शकता. अजिबात न फसणारी अशी ही रेसिपी आहे. साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्ती झालं तरीही काकडीचे वडे अजिबात बिघडत नाहीत. चला तर मग आजच्या साध्या सोप्या टम्म फुगलेल्या अशा काकडीच्या वड्यांची रेसिपी पाहूया. काकडीचे घारगे करण्यासाठी इथं मी एक मोठी जून झालेली काकडी घेतलेली आहे. जून झालेल्या काकडीलाच तवसं असं म्हणतात. काकडी जशी जून होत जाते तसा तिचा रंग पिवळसर होत जातो. ही काकडी काढून जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत. ही काकडी फ्रीजमध्ये न ठेवता देखील अशीच्या अशी छान टवटवीत आहे. जूनमध्ये शेतात काकडीचे वेल लावले जातात. या सीझनपर्यंत काकड्या लागून मस्त जून झालेल्या असतात. मग त्यापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात किंवा शेतामध्ये भात कापताना देखील जून झालेल्या काकड्या कापून खाल्ल्या जातात, म्हणजे शरीराला थोडासा गारवा मिळतो. आता आपण ही काकडी कापून घेऊया. अर्ध्या काकडीचेच मी वडे करणार आहे, अर्धी तशीच ठेवून देणार आहे. त्यापासून आपण पुढे नंतर दुसरी रेसिपी पाहूया. आता पुन्हा आपण याचे 2 भाग करून घेऊया, म्हणजे आपल्याला काकडी किसणं अगदी सहज सोपं होईल. बघा, या काकडीला अगदी बरोबर 3 भाग आहेत. तशाच 3 भागांमध्ये आपण ही काकडी कट करून घेऊया. काकडी चांगली जून झालेली आहे. आतील बिया देखील जून आहेत. आपल्याला त्या बिया काढून घ्यायच्या आहेत. असे 3 भाग करून घेतले. मग आपण चमच्याच्या साहाय्याने यातल्या बिया काढून घेऊया. जरी तुम्ही घेतलेली काकडी जून नसेल तरीही त्यातल्या बिया काढूनच घ्यायच्या आहेत आणि मगच आपण काकडी वापरायची आहे. अशाच पद्धतीने आपण घेतलेल्या काकडीतल्या सगळ्या बिया काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया. आता आपण काकडी किसून घेऊया. आपण तुकडे करून घेतलेल्या काकडीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने काकडी किसायची आहे, म्हणजे काकडीचा किस अगदी बारीक निघेल. आपण काकडीच्या आधी साल काढून घेतली नव्हती. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित किसल्यामुळे काकडीची साल अगदी व्यवस्थित मोकळी होते. आधी काढून घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही आधी काकडीची साल काढून घेतली तरीही चालेल. अशाच पद्धतीने आपण सगळी काकडी किसून घेऊया. आपण इथं घेतलेली सगळी काकडी किसून झालेली आहे. बघा, मी हलक्या हाताने किसून घेतलेले आहे, त्यामुळे किस अगदी बारीक निघालेला आहे. कपने मोजाल तर हा किस बरोबर 1 कप होईल आणि आपल्याला या काकडीचं पाणी फेकून द्यायचं नाही आहे. आपण हा किस पाण्यासहितच शिजवून घेणार आहोत. इथं मी गॅसवर कढईमध्ये आपण तयार करून घेतलेल्या काकडीचा किस काढून घेतलेला आहे. पाण्यासहितच घेतलेला आहे आणि जास्तीचं पाणी आपण यामध्ये घालायचं नाही आहे. जेवढं काकडीच्या किसाला पाणी सुटलं असेल तेवढंच पाणी आपण वापरणार आहोत. यामध्ये 1 कप बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. 1 कप गुळाचं प्रमाण अगदी बरोबर होतं. तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालेल. पाव चमचा हळद घालायची रंगासाठी आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण काकडीचे वडे गोड करणार आहोत, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे. आता आपण काकडीचा किस आणि गूळ छान मिक्स करून घेऊया आणि गूळ विरघळेपर्यंत असं सतत ढवळत राहूया. तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये घातलेला गूळ पूर्णपणे विरघळला आहे. काकडीचा किस आणि गूळ विरघळल्यानंतर हे मिश्रण अजूनच सैलसर झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि 7 ते 8 मिनिटं काकडीचा किस छान शिजवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये आपण चमच्याने ढवळून घ्यायचं, म्हणजे किस तळाला लागणार नाही. 7 ते 8 मिनिटं मी काकडीचा किस मीडियम फ्लेमवर छान शिजवून घेतलेला आहे. बघा, यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आणि काकडीचा किस अगदी छान शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. एक वेळ आपण किस तळापासून ढवळून घेऊया. 1-2 मिनिटं किस गार होऊ द्या, त्यापेक्षा जास्ती गार करायचं नाही आहे आणि मग आपण पुढची तयारी करूया. काकडीचे गोड वडे किंवा घारगे करण्यासाठी इथं मी तांदूळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. दोन्ही पिठं मी एकत्रच चाळून घेतलेली आहेत. 2 कप तांदूळाचं पीठ घेतलं आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धा कप गव्हाचं पीठ घेतल्यामुळे आपले घारगे छान मऊ होतील. जर तुम्ही घेतलेलं तांदूळाचं पीठ खूपच जुन्या तांदूळाचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ 1 कप घेतलं तरीही चालेल. आता आपण दोन्ही पिठं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया. पिठं मिक्स करून झाले की आपण शिजवून घेतलेल्या काकडीचा किस घालायचा आहे. काकडीचा किस फक्त आपण 2 मिनिटं गार करून घेतलेला आहे. तो कडकडीत गरमच असायला हवा. बघा, आता आपण सगळा किस यामध्ये काढून घेऊया. काकडीचा किस कडकडीत गरम आहे, म्हणून आपण आधी चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. शिवाय आपण यामध्ये गूळ घातलेला आहे, हाताला चटका बसू शकतो. पीठ आपण यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत.
बघा, आपण शिजवून घेतलेल्या काकडीच्या किसामध्ये पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ जर खूपच गरम असेल तर थोडंसं गार करून घ्या आणि मग मळून घ्यायचं आहे। पीठ आता बऱ्यापैकी गार झालं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। आपण इथे घेतलेल्या काकडीच्या प्रमाणामध्ये पीठ अगदी व्यवस्थित भिजलं जाईल, पण पीठ हाताला थोडंसं कोरडं वाटत आहे, म्हणून आता आपण वरून अगदी थोडंसं कोमट पाणी घालणार आहोत। गरजेनुसार कोमट पाणी शिंपडायचं आहे। चमचा घालायचं, खूप जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर पीठ आपलं पातळ होऊ शकतं। एखाद्या वेळेस तुम्ही घेतलेल्या काकडीचा केस खूप जास्ती झाला आणि तुम्ही घेतलेलं पीठ थोडं सैलसर वाटत असेल तर तुम्ही गरजेनुसार त्यामध्ये तांदूळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घालू शकता। किंवा एखाद्या वेळेस आपण शिजवून घेतलेल्या काकडीचा किस थोडा कमी पडला आणि पीठ असं घट्ट झालं तर गरजेनुसार कोमट पाणी घालून आपल्याला हवं तसं पीठ मळून घ्यायचं आहे। बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। मला फक्त 2 टेबलस्पून जास्तीचं पाणी लागलेलं आहे आणि मी पीठ खूप जास्ती मऊ केलेलं नाही आहे किंवा खूप जास्ती घट्ट पण ठेवलेलं नाही आहे, अशी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आपण भिजवून घेतलेलं पीठ इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। हे पीठ मी अर्धा तास असंच भिजवत ठेवणार आहे आणि त्यानंतर वडे करणार आहे। पीठ असं भिजवत ठेवलं म्हणजे छान मऊ लुसलुशीत असे आपले वडे तयार होतात। अर्ध्या तासाच्या पुढे तुम्ही 4 ते 5 तास देखील हे पीठ असंच भिजवत ठेवू शकता, पण त्यासाठी पीठ थोडंसं अजून घट्ट मळून घ्या, म्हणजे जसा वेळ जातो तसं हे पीठ हळूहळू सैलसर व्हायला सुरुवात होते। गावाकडे तर हे पीठ रात्री मळून ठेवून सकाळी लवकर वडे केले जातात। आता आपण अर्ध्या तासासाठी यावर झाकण ठेवून देऊया। अर्धा पाऊण तास झाला आहे, आता आपण झाकण काढून घेऊया। बघा, पीठ आधीपेक्षा थोडंसं सैलसर झालेलं आहे, व्यवस्थित भिजलं गेलं आहे। आता आपण वडे करून घेणार आहोत। आधी आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला पटापट वडे थापता येतील आणि लगेचच तेलात सोडता येतील। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही। वडे जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील त्यानुसार तुम्ही गोळे करून घ्या। एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की आपण भिजवलेलं पीठ थोडं जास्ती झालं आहे, एका वेळी आपल्याला इतके वडे नको आहेत, तर तुम्ही एका दिवसासाठी हे पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल, नंतर देखील याचे छान वडे तयार होतात। इथं मी पोळपाट घेतला आहे आणि त्यावर मी असा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे। कागदाला मी तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपण जेव्हा वडा थापू तेव्हा तो कागदाला चिकटणार नाही। तयार पिठाचा गोळा घ्यायचा आहे, हाताने हलकासा प्रेस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि मग आपण सपाट तळाच्या प्लेटने असा वडा प्रेस करून घेणार आहोत। थोडासा पातळ प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे मग छान फुलून येतात। आता आपण वडा काढून घेऊया। जर कडा कुठे चिरल्या असतील तर त्या हाताने एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। बघा, आपल्याला हा वडा इतका पातळ थापून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्ती जाड किंवा पातळ करायचा नाही आहे। यानंतर अजून एक पिठाचा गोळा घ्यायचा, हाताने हलकासा थापून घ्यायचा, मग कागद घालायचा आणि प्लेटने अशा पद्धतीने दाबून वडा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पुरी प्रेसमध्ये देखील हे वडे प्रेस करून घेऊ शकता। बघा, अशाच पद्धतीने आपण 5-6 वडे तयार करून घ्यायचे आहेत आणि मग आपण तळून घेऊया। हे वडे तुम्ही हाताने देखील थापू शकता, मी तुम्हाला हाताने पण थापून दाखवते। बघा, अशा पद्धतीने 3 बोटांच्या साहाय्याने आपण वडा थापून घ्यायचा आहे। तुम्ही तळव्याच्या उंचवट्याने देखील वडा थापून घेऊ शकता। हाताने थापणं पण अगदी सहज सोपं आहे। बघा, हाही वडा मी इतका पातळ थापून घेतलेला आहे। आता आपण वडे तळून घेऊया। वडे तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम पण मी मीडियम ठेवलेली आहे। आता आपण थापून घेतलेला एक वडा तेलामध्ये घालूया। वडा वर तरंगायला लागला की आपण झाऱ्याने अशा पद्धतीने थोडंसं तेल उडवायचं आहे, म्हणजे वडे छान टम्म फुगून येतात। बघा, वडे छान फुगून येण्यासाठी गॅसची फ्लेम देखील मीडियम असणं गरजेचं आहे। कमी फ्लेमवर वडे तळले तर असे छान फुलून येणार नाहीत। बघा, दुसरा वडा देखील मी घातलेला आहे, त्यावरही आपण अशा पद्धतीने तेल उडवूया। आपण घेतलेली कढई थोडीशी मोठी असली म्हणजे आपल्याला एका वेळी 3-3, 4-4 वडे तळून घेता येतात। बघा, हाही वडा मस्त टम्म फुगून आलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची आहे, म्हणजे मग आपले वडे असे छान फुलून येतात। खूप पण जास्त करायचं नाही आहे, म्हणजे तेल खूपच जास्ती तापलं तर मग वडे एकदम लालसर होतील, कारण आपण यामध्ये गूळ घातलेला असतो आणि आतून तसेच कच्चे राहतील। तयार झालेला वडा आपण काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे वडे तळून घेणार आहोत। वड्यांना हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण वडे तळून घेणार आहोत। एक एक वडा आपण तेलातून काढून घ्यायचा, तसा दुसरा वडा आपण तेलात सोडत जायचं, म्हणजे मग पटापट वडे तळून होतात।
तयार वडे मी इथं सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले सगळे वडे मस्त टम्म फुगून आलेले आहेत. तळताना तुम्ही पाहिलंच आहे. तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते. बघा आपले वडे मस्त छान असे खुसखुशीत झालेले आहेत. अजिबात चिवट झाले नाही आहेत किंवा कडक झालेले नाही आहेत. तुम्हाला जर वडे यापेक्षा थोडेसे नरम हवे असतील तर तुम्ही अजून अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल. अशाच पद्धतीने हे काकडीचे गोड वडे तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.